आहेत वगैरे त्यामुळे ते नाही, नाराज नाही आहे म्हणून मी सांगितलं की विकास शेट्टीने त्यांचा फॉर्म ठेवला होता की नव्हता की मला माहीत नाही आहे, कारण त्या फॉर्मच भरला नव्हता. त्यांनी फॉर्म घेतला होता तो. घेतला होता, त्याचा काही संबंध नव्हता. पण माझी टीम पूर्ण जी लिगल टीम होती त्या ठिकाणी होती रत्नागिरीमध्ये, आणि जसं पक्षाचा आदेश आला त्याप्रमाणे त्यांना मी सांगून तो फॉर्म विड्रॉ करण्याची प्रोसेस पूर्ण केली. त्याच्यामध्ये विकास शेट होता याच्याशी काही संबंध नाही आहे, माझी ऑलरेडी टीम होती, आणि तो फॉर्म विदिन टाईममध्ये पक्षाच्या आदेशाप्रमाणे आदरणीय शिंदेसाहेब आदेशाप्रमाणे पाठवली. काही नेत्यांनी तुमचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला पक्षामध्ये जे काय होते ते. नाही, राजकारणामध्ये हे असतंच. राजकारणामध्ये पक्षांतर्गत पण थोडेसे वादविवाद असतात, शेवटी ही चढाओढ असते. झालं असेल, पण शेवटी पक्ष हितासाठी त्या गोष्टी कदाचित बाजूला ठेवायला लागतात. जे डोळ्यासमोर आलं, जे योग्य आहे त्याला साथ देऊन पुढे जाणं ही काळाची गरज आहे. तुम्हाला काय वाटतं झालं असेल म्हणतात, नेमकं काय वाटतं तुम्हाला झालं? नाही, एकंदर उद्भवलेल्या परिस्थिती अनुषंगाने ज्या पद्धतीने माझ्याच पक्षाच्या काही नेते मंडळीने, विशेषतः कोकण नेते मंडळीने नेमकं कोणी जी भाषा बघा, आता उदय सामंत असतील, भरतशी असतील, महेंद्र थोरवे असतील, जे काय बोलले गेले लोकांसमोर ठेवलेलं आहे त्याने, कारण ते व्हायला नाही पाहिजे. ही चर्चा पक्षांतर्गत होऊन जो काय निर्णय झाला असता तो मी मानून घेतला असता, पण पक्षानं चर्चा होणं काळजी होती, पण तशी झालं नाही आहे. म्हणून माझा छोटे काय ना, पण माझा आक्षेप नक्की राहिला. त्यानंतर आमच्या बैठका झाल्या, निर्णय झाला, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये कोकणातले ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ नेते मंडळी बसून या विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात जर चर्चा करण्यात झाली असती तर योग्य ठरलं असतं, हा त्याच्या मागचा माझा आक्षेप. एका बैठकीमध्ये तुम्ही स्वतः उपस्थित होतात, मंत्री योगीदादा कदम उपस्थित होते, पण त्या बैठकीत तुम्ही निघून आलात तुम्ही. नाही, पुन्हा आलो. ती मीटिंग संपल्यानंतर तटकरे साहेबांशी त्यांचा संवाद होता. मी बोला, आम्ही ज्याला मदत करायची नाही आहे त्याला कशासाठी चर्चा करायची, हा साधा सोपा प्रश्न होता. मी त्याही मताशी आज सहमत आहे आणि आजही तसंच आहे. थोरवेंचा आणि तटकरेंचा एवढा वाद होता, अचानकच असं का झालं की थोरवे गेले फॉर्म भरायला? खरं थोरेविषयी आश्चर्य निश्चित आहे. आमचे सहकारी आमदार आहेत, त्यांनी एकतर्फी तटकरे विरुद्ध लढाई लढली होती. त्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तटकरेंनी प्रतिस्पर्धी उमेदवार करून त्यांना पाडण्याचा प्रयत्न केला. झालेल्या स्वायत्त निवडणुकीमध्ये त्यांना विरोध दर्शवला. असं असताना काय अचानकपणे घुमजाव केला, कोणाच्या आदेशाने ते फॉर्म भरला गेले, हे आश्चर्यच आहे. खरं तर भरशे त्या दिवशी वाढदिवस होते, गेले नाहीत, त्यांनी सबळ कारण दिलं. मी तर जाहीर सांगितलं की मी तटकरे समर्थन कधी करणार नाही आहे, पण त्यांनी समर्थन केलं. याचा अर्थ असाच आहे की आज तिथली जनता जी नाराज आहे, काही सदस्यांनी राजीनामा दिले. खरं तर हे ठीक नाही असं मत आहे. शेवटी पक्ष मानण्यासाठी आपण प्रत्येक क्षण हा त्यासाठी महत्त्वाचा समजतो, आणि ते तिथे गेल्याने अनेक पक्ष लोकांनी राजीनामा दिले. ही पक्षाची हानी निश्चित आहे. साहेब, विधान परिषदेची लढाई